सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, तिलमिलाती हुई आत्मा, सावरकर माने तितिक्षा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावानेच अनेकांना भुरळ पाडली आहे. आत्ता आपण ऐकलात तो माननीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या एका भाषणातला भाग. आज 28 मे 2020 स्वातंत्र्यवीरांची 137वी जन्मतिथी. ह्या निमित्ताने मी विभावरी विजय भागवत आज एका नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे, पुस्तक वाचनाचा. अर्थातच पहिलं पुस्तक निवडलंय ते स्वातंत्र्यवीरांवरती लिहिलेलं. पुस्तकाचं नाव माझे सावरकर, लेखक श्री सचिन कानेटकर. स्वातंत्र्यवीरांचा महिमा त्यांच्या नावाच्या आद्याक्षरातूनच आपल्यापर्यंत पहिल्या भागातून पोचवलाय. चला ऐकूया. माझे सावरकर भाग 1, लेखन श्री सचिन कानेटकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचे जीवन अभ्यासावे म्हटले तर आकाशाला गवसणी घालण्यासारखा हा अवाक्याचा अंत पाहणारा विषय आहे. म्हणूनच जाणकार त्यांना अष्टपैलू नव्हे तर शतपैलू सावरकर असे म्हणतात. सुरुवातीला मी सावरकरांकडे पाहिले ते भाषण करण्याच्या दृष्टीने, आणि मग हे शतपैलूतले काही पैलू तरी सुसूत्रतेने कसे मांडावेत याचा विचार करता करता त्यांच्या नावापासूनच सुरुवात केली. त्यातल्या विस्ताराचा भाग सोडून ही गंमत थोडक्यात इथे पाहू. स्वा वि दा सावरकर. स्वा माने स्वातंत्र्यवीर. होय, हीच उपाधी जनता जनार्दनाने त्यांना दिली, कारण ते वीर होतेच. कारण क्रांतिकार्य हे बंदुका, बॉम्ब आदी शस्त्रांचे, हे येऱ्या गबाळाचे काम नाही, आणि हे सारे मातृभूमीच्या स्वातंत्र्यास्तव. स्वातंत्र्याची पहिली प्रगट उद्घोषणा स्वातंत्र्यलक्ष्मी की जय ही त्यांचीच, आणि त्यासाठी मनापासून सर्वस्व वाहणारे तेच. म्हणूनच स्वातंत्र्यवीर. वि माने विज्ञानवादी विजिगीषू. हो, हा वि त्यांच्या विनायक या नावातला, पण चरित्रानुरूप तो त्यांच्या विज्ञानवादी वृत्तीला जास्त शोभतो. परखड विज्ञाननिष्ठ भूमिका घेताना त्यांनी स्वकीय दुरावतील याचा विचारही केला नाही. गायमाता असेल पण फक्त बैलाचीच. या भाषेत त्यांनी पारंपरिक श्रद्धांवर विज्ञाननिष्ठतेने आसूड ओढले, आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या महान कार्यास हीच विज्ञाननिष्ठा उपयुक्त झाली. या विनायकाचा दुसरा वि म्हणजे विजिगीषू वृत्ती. सावरकरांचे राजकीय चिंतन पाहू गेले तर त्यांचे प्रत्येक तत्वचिंतन हे विजयी होण्यासाठीच होते, हे आपल्या ध्यानात येईल. यासाठीच ते त्यावेळी सांगत होते की भारताकडे 1 कोटीचे सैन्य हवे आणि हिमालय पार जाणारी क्षेपणास्त्रे हवीत. दा माने दानशूर. हो, हे मातृभूमी तुझला मन वाही येले. म्हणून सावरकर जे सुरुवात करतात ते थोरला भाऊ, धाकटा भाऊ, मुलगा, पत्नी, सारे कुटुंब मित्र, सारे देशासाठी वाहून टाकतात. नुसते कवितेत लिहित नाहीत तर प्रत्यक्षात आचरतात. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. असे सुप्रसिद्ध सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा की 100त एखादा शूर निपजतो, सहस्रात एखादा पंडित अथवा विद्वान निपजतो, 10 सहस्रात एखादाच चांगला वक्ता निपजतो, तर दाता हा सहसा सापडतच नाही. पण सावरकरांच्यात हे सारेच सापडतात. ते शूर क्रांतिवीर होते, ते क्रिस्प सारख्या इंग्रजालाही हरवणारे पंडित होते, ते उत्कृष्ट वक्ते होते, आणि सर्वस्व वाहणारे दाते होतेच. पैसा देण्यापेक्षा सर्वस्व अर्पण करणे श्रेष्ठ आहे. सा माने साहित्यिक सामर्थ्यपासक. खरे तर सावरकरांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या
असा परिस्थितीनुरूप आचरणसिद्ध आदेश दिला. परंतु साहित्य निर्मितीमुळेच तर ते संमेलनाचे अध्यक्ष झाले होते ना. कविता, महाकाव्य, गीते, आदिकाव्य त्यांनी विपुल रचलेच, पण त्यासवे निबंध, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संशोधन, नाटक असे विविध प्रकारचे गद्यलेखनही त्यांनी विपुल केले. तुरुंगाच्या भिंतीवर काव्य लिहिणारा हा जगातला एकमेव ज्ञात कवी आहे. देशभक्तांच्या कपाळमोक्षाने रक्ताळलेल्या हडळीसारख्या त्या अंदमानातल्या तुरुंगातील क्रूर भिंती सावरकरांच्या काव्याने सुवासिनी झाल्या. साहित्याचार्य बाळशास्त्री हरिदास म्हणतात, कवी म्हणून सावरकरांचे स्थान आधुनिक कवीत नाहीच, तर ते व्यास वाल्मिकींच्या पंक्तीत आहे. सामर्थ्योपासना तर सावरकरांच्या वागण्या, बोलण्या, लिहिण्यात प्रत्येक ठिकाणी दिसते. सैन्य सज्जतेवर त्यांनी एवढा भर दिला की लोक त्यांना वॉरमॉंगर म्हणजेच युद्धपिपासू म्हणू लागले, आणि त्यांच्या व्यक्तिगत मनसामर्थ्य आणि शारीरिक सामर्थ्यामुळेच ते अंदमानात स्वतः वाचले आणि इतरांनाही आत्महत्येपासून वाचवू शकले. माने वक्ता. सुरुवातीला नाशिकमध्ये सावरकरांनी निरनिराळ्या व्यायामशाळेतून तरुणांना एकत्र करणारी भाषणे दिली. नंतर पुण्यात फर्ग्युसनला शिकत असताना त्यांचे भाषण ऐकून प्राध्यापक अस्वस्थ झाले होते, इतके ते जहाल होते. पुढे लंडनमध्ये त्यांनी इंडिया हाऊसमध्ये शिवजयंती, 1857ची सुवर्ण जयंती अशा अनेक विषयांवर भाषणे दिली व नंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून व इतर कार्यक्रमातून अनेकानेक भाषणे दिली. ती सर्व त्यांना वक्ता म्हणून ख्याती देणारी ठरली. खरे तर बालपणी त्यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत असे भाषण केले की परीक्षकांना ते भाषण बालसावरकरांचे स्वतःचे आहे यावर विश्वासच बसला नव्हता. माने रणपंडित. रणनीती निश्चित करणाऱ्या तज्ज्ञ सेनापतीस रणपंडित असे म्हणतात. स्वातंत्र्य कसे मिळवायचे याची त्यांची रणनीती निश्चित होती. हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. तरुणांना इंग्रजांच्या सैन्यात भरती व्हायचा आदेश त्यांनी दिला तेव्हा ते म्हणाले, आधी बंदुका हाती घ्या व त्या चालवत्या आल्या की त्यांची तोंडे कोणत्या दिशेला वळवायची हे सांगायला लागत नाही. नेताजींच्या आझाद हिंद सैन्याला अनेक सैनिक सावरकरांच्या याच तत्वाने मिळाले. सावरकर म्हणत, नागभूमीचा क्षुल्लक प्रश्न मी 2 दिवसात सोडवेन. या शक्तीच्या गोष्टी असतात. काळ्या पाण्याचे हाल सहन करताना ते म्हणत की अंदमान हा माझा भारताचा नाविक तळ बनेल, आणि नंतर तो तसा बनला आहे. अशा एक ना अनेक बाबी त्यांच्या रणपांडित्याची उदाहरणे म्हणून सांगता येते. माने कर्मयोगी. सावरकरांच्या कार्याची उचित दखल स्वतंत्र भारत सरकारने घेतली नाही. पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळीही त्यांना आमंत्रण नव्हते. 15 ऑगस्ट 1947ला ते स्वतःच्या घरावरच भगवा आणि तिरंगा फडकवून फाळणीचे दुःख मनात रिचवून एवढा खंडप्राय देश स्वतंत्र झाल्याचा आनंद मानत होते. पुढे तर स्वतंत्र भारत सरकारने त्यांना 2 वेळा तुरुंगात डांबले. एकदा गांधी हत्येच्या आरोपात, तर एकदा पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी. सरकारने त्यांचा कोणताही गौरव केला नाही. संसदेतही त्यांचे चित्र आता लागले, तेही महाराष्ट्रासहित सर्व काँग्रेसींच्या विरोधात. या उलट गांधी हत्येवेळी जमावाने त्यांचे देशभक्त असे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांना दगडाने ठेचले आणि त्यातच त्यांचा पुढे अंत झाला. तरीही सावरकरांची देशभक्ती उणावली नाही. ते देशाच्या भल्यासाठी या द्वेषी सरकारशीही पत्रव्यवहार करीतच राहिले. अनेक चांगल्या गोष्टी ते सुचवत राहिले. खऱ्या अर्थाने ते कर्मयोगीच होते. ते म्हणत, आम्ही देशाकरता मरायच्याच शपथा घेतल्या होत्या, त्यामुळेच त्यापुढे काही मिळवायचे राहत नाही. यालाच म्हणतात कर्मयोगी. माने रणशूर. शूरत्व हे व्यक्तिगत असते आणि ते सावरकरांनी अनेकदा दाखविले.
इंग्लंडमध्ये मदनलाल धिंगराच्या विरोधात निंदा प्रस्तावास एकट्याने विरोध करताना, मार्सेलिसच्या बोटीतून समुद्रात उडी टाकताना, त्यानंतर त्यांना मारहाण करणाऱ्या इंग्रज शिपायांना अंगाला हात लावाल तर तुमच्यापैकी एकाचा तरी मी जीव घेईन असे धमकावताना, अंदमानात बारी विरुद्ध अनेक आंदोलने यशस्वी करताना, असे अनेक शूरत्वाचे प्रसंग त्यांच्या जीवनात आहेत. पण त्यांच्या एका वाक्यातच त्यांचे मानसिक शूरत्व डोकावून जाते. ते म्हणत, माझ्या सरकारात संरक्षण मंत्री नव्हे तर आक्रमण मंत्री असेल. अशा रीतीने त्यांच्या या अफाट व्यक्तिमत्वाचे काही महत्त्वाचे पैलू स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर या नावातच दिसतात. तेही असे की त्यातल्या एकेका पैलूंवरती 1.5-2 तास बोलतच राहावे.